दुसऱ्या बाजूला मला वाटतं जगनंदन पाटील या ठिकाणी आमची गोलंदाजी करतील. चेंडू त्या मैदानाच्या आतमध्ये पंच चेंडू मागतायत त्या ठिकाणी खेळाडू देखील आता उत्साहित झालेले आहेत या रगरगत्या उन्हामध्ये. ही स्पर्धा आपण पाहू शकताय. मॅच ऑन या ठिकाणी नक्कीच होईल. सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. गोलंदाजी मार्गवरती जगनंदन पाटील. खूप जबरदस्त गोलंदाजी आहे. आपण जर पाहिलं तर मीडियम फास्ट गोलंदाजी करतात आमचे जगनदादा. अस्त्रशस्त्राचा भंडार त्यांच्या गोलंदाजीमध्ये असतो. परंतु हे मात्र आज पाहावं लागेल. पहिलाच बॉल आपल्याला पाहायला भेटला. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. मोरेश्वर सुतार हे ज्या वेळेला खेळपट्टीवरती असतील त्या वेळेला असं प्रकारचे चित्र पाहायला भेटेल, कारण की ज्यांनी केंद्रीय मंत्री चषक गाजवलेला आहे तो खेळाडू मैदानाच्या आतमध्ये. परंतु दुसऱ्या बाजूला भूमी 11 मांडा या टीमनं देखील क्रिकेटचे उन्हाळे पावसाळे पाहिलेले आहेत. मॅच मध्ये मजा येईल. यूं ही नहीं मिलती है राही को मंजिल, एक जुनून सा दिल में जगाना पड़ता है, बोला चिड़िया से कैसे बना तेरा आशाना बोली चिड़िया, यूं ही नहीं संघर्ष यहाँ पर करना पड़ता. आणि पहिल्याच बॉलवरती अटपटा नाही तो चटपटा से ठोकलाय हा चौकार. चौकारानं इथे श्री गणेशा झालेला आहे. पहिला बॉल जर आपण पाहिलं तर डॉट पाहायला भेटला, परंतु त्यानंतर हा चौकार आपण पाहू शकता. एक्का दुक्का नहीं हम तो चौका छक्का लगाएंगे, आए हम जीतने तो बस जीत कर ही जाएंगे, हे समीकरण आता मैदानाच्या आतमध्ये. पहिला बॉल डॉट, त्यानंतर चौकार आपल्याला पाहायला भेटतोय. 4 धावा धावपलकावरती आहे. जगनंदन पाटील पुन्हा एकदा आता विचारांची ही मांदी आणि नक्की डोक्यामध्ये घरंगेळ काय घडेल. इम्प्रोवाइज खेळण्याचा प्रयत्न, स्वतःला झोकून दिलं खाली. जबरदस्त गोलंदाजी, जबरदस्त गोलंदाजी त्या ठिकाणी मोरेश्वर सुतार यांच्या अडचणी वाढवल्या जात आहेत. मंजिल मिले ना मिले ये तो मुकद्दर की बात है, मगर हम कोशिश भी ना करें ये तो गलत बात है. भूमी 11 मांडा टीम संघर्षाची पराकाष्ठा नक्कीच करेल, कारण की त्यांच्यासमोर कोणताही संघ असो 100% देण्याचा प्रयत्न मात्र करत असतात. इम्प्रोवाइज शॉट, जबरदस्त फटका, कलात्मक टेकिंग शॉट इथे मात्र चेंडू दर्जेदार चौकार. काय जबरदस्त फटका आपण नक्कीच स्क्रीनवरती पाहू शकताय. नीरज आम्हाला दाखवतो या ठिकाणी अगदी 1 ओव्हर टप्प्याचा बॉल होता. लेंथ त्या ठिकाणी ओळखली. कॅप शॉट सिलेक्शन जबरदस्त करतायत मोरेश्वर सुतार. आपण जर पाहिलं तर सातत्यानं चेंडूला पाहत असतात आणि त्या अनुषंगाने लाईन लेंथ देखील ओळखत असतात. जबरदस्त बॅटिंग आहे. क्रिकेटचे अस्त्रशस्त्र त्यांच्याकडे देखील आहेत. धावसंख्या 8. इथे थोडासा लोअर फुल टॉस बॉल होता. गॅप मधून चेंडू राहुल द्रविडची आठवण करून देणारा ठोकलाय बॅक टू बॅक दुसरा चौकार. काही जबरदस्त फटका त्या ठिकाणी पण पाहिलं तर ज्याप्रमाणे सुईमधून धागा ओवावा त्या पद्धतीनं या ठिकाणी फटका एक्झिक्यूट केला. धावसंख्या धावपलकावरती 12 आपल्याला पाहायला भेटत आहे. 12 धावा धावपलकावरती. चांगली सुरुवात, संत सावध अशी सुरुवात आपल्याला पाहायला भेटत आहे. अद्वै 11 गावदेवी स्पोर्ट नानकर आणि त्यांच्या अगेन्स्ट टीम भूमी 11 मांडा अशी ही लढाई. पुन्हा एकदा इम्प्रोवाइज त्या ठिकाणी. ओहो, आता मात्र बॅकवर्ड पॉईंट आहे. आता त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण ठेवलं, कारण की सातत्यानं पण पाहिलं तर इम्प्रोवाइज फटके होत आहे. त्या अनुषंगाने लगेच क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी ठेवलं. पहिल्या षटकाची समाप्ती झाली. धावसंख्या 12 धावा दमदार स्थितीमध्ये आहे. अद्वै 11 गावदेवी स्पोर्ट नानकर टीम. पुढील संघांना देखील विनंती असेल की आपण सज्ज राहायचंय मॅच साठी खेळण्यासाठी त्या ठिकाणी, कारण की आज काही संघ मात्र उशीर केला. 12 धावा धावपलकावरती आहेत. षटक क्रमांक पहिलं समाप्त. चांगली गोलंदाजी, अगदी कॅल्क्युलेटेड गोलंदाजी आपल्याला पाहायला भेटली. चौकार जरूर मिळाले, परंतु तिथे मात्र कमबॅक आपल्याला जबरदस्त पाहायला भेटलाय. दुसऱ्या षटकासाठी आता गोलंदाजी मार्कवरती फाईम. इस खिलाड़ी में भी दमखम है. फहीम जब जब गेंदबाजी के लिए आते हैं तो उनके पास भी वो कला ये है, बेहतरीन गेंदबाजी करते हैं. पर आज देखना होगा कि अब फहीम किस तरीके से गेंदबाजी करेंगे.
टीम का टोटल बनता हुआ 12 बिना किसी विकेट के नुकसान के साथ। और अब अक्षय थेटे, जिन्होंने तहलका मचाए दिया था गेंदबाजी करते हुए केंद्रीय मंत्री चषक में, लेकिन फिलहाल अब बैटिंग करते हुए स्ट्राइक उनके हाथ में है। गेंदबाजी के लिए फहीम मुड़ते हुए, मीडियम फास्ट है फहीम, वो अच्छी शॉट वहां पर, लेकिन लॉन्ग ऑन पे खिलाड़ी मौजूद है, 1 रन मिलेगा। अक्षय थेटे ने अपना ये वैयक्तिक रन यहाँ पर जोड़ा है और ये रन डाल दिया है टीम के टोटल में। स्कोर पहुंचता हुआ 13 बिना किसी विकेट के नुकसान पर। क्या ये मैच तेरा होगा, क्या ये मैच मेरा होगा? आने वाला वक्त ही बताएगा कौन किस पे भारी होगा। हजारों बार बिखर के सिमटने वाला हूं मैं, तेज हवाओं से निपटने वाला हूं मैं, मुझे कमजोर ना समझना ए दुनिया वालों, एक दिन हवाओं का रुख बदलने वाला हूं मैं। वो जबरदस्त फटका मिड विकेटला त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तिथे होते। एकच धाव, 1 धावेवरती समाधान मानावं लागेल। धावसंख्या पुढे सरकली, धावसंख्या धावपलकावरती 14। ग्रामीण टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून ही स्पर्धा घर बसल्या देखील जे प्रेक्षक या मैदानावरती येऊ शकणार नाहीये ते देखील आनंद घेतील। लॉफ्टेड शॉट आपल्याला पाहायला भेटतोय, चेंडू तिकडे मात्र क्षेत्ररक्षक उपस्थित होते आणि कुठल्या प्रकारची चूक केली नाहीये, चांगला झेल तिथे टिपलाय चिंटू यांनी, फलंदाज बाद। मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता त्या ठिकाणी अक्षय थेटे यांचा, अगदी खोलवर टप्प्याचा बॉल होता, त्याला लॉफ्टेड करण्याचा प्रयत्न होता, परंतु लॉंग ऑन तिथे मात्र उपस्थित होते आणि त्यांनी तो झेल कॅरी केलाय। चिंटू तिकडे मात्र होते। नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये अंकित दळवी तिसऱ्या क्रमांकावरती आलाय, जी जागा विराट कोहलीची आहे। काल विराट कोहली विजयी झालेले आहेत, शाहरुख खानला हरवलं। आज धोनी आणि मुंबई इंडियन्स, आणि दुपारी देखील मॅच आहे राजस्थान वर्सेस हैदराबाद। IPLचा आगाज झालेला आहे आणि या स्पर्धेमध्ये आजच्या दिवसामध्ये देखील मजा येईल। ग्रँड फिनाले, सुपर संडे, काम 25 करण्याचा दिवस आज। अंकित दळवी डावखुरी हाताचा फलंदाज आहे। अंकित दळवीचा आपण विचार केला तर चांगली बॅटिंग लाईनअप आहे। अक्षय थेटेच्या जाण्यानंतर तो देखील चांगली बॅटिंग करतोय। इथे चांगला फटका, ओहो, परंतु क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी, जयेश त्या ठिकाणी होते आणि कुठल्या प्रकारची चूक नाही। बॅक टू बॅक दुसरा धक्का इथे मैदानाच्या आतमध्ये। अद्वै 11 गावदेवी स्पोर्ट नानकर टीम थोडीशी बॅकफुट वरती। मागेच म्हटलं होतं मित्रांनो, ही भूमी 11 मांडा टीम आहे, जगन्नाना पाटील यांची टीम आहे। क्रिकेटचे उन्हाळे पावसाळे त्यांनी देखील पाहिलेले आहेत, परंतु मी म्हणेन या ठिकाणी चाललंय काय मैदानाच्या आतमध्ये। अद्वै 11 गावदेवी स्पोर्ट नानकर टीमचा आपण विचार केला तर असं वाटत नाही की केंद्रीय मंत्री चषक मध्ये जो विजेता संघ होता आणि तो संघ आज इथे धावांसाठी चाच पडत आहे। भूमी 11 मांडा टीम त्यांची संकट वाढवत आहे। मंजिल मिले ना मिले ये तो मुकद्दर की बात है, मगर हम कोशिश भी ना करें ये तो गलत बात है। प्रयत्न केले जातील, प्रयत्न केले जातील, परंतु जोपर्यंत खेळपट्टीवरती मिस्टर मोरेश्वर सुतार आहेत तोपर्यंत धावा जमतील। नवीन फलंदाज यतीन जाधव, यस, ऑन हॅट्रिक वरती आहेत गोलंदाज फहीम। फहीम या ठिकाणी हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती आहे। आजच्या या स्पर्धेमध्ये, आजच्या दिवसामध्ये जर आपण पाहिलं तर हॅट्रिक या ठिकाणी फहीमच्या माध्यमातून कंप्लीट होईल का? आज हॅट्रिक मात्र आपल्याला पाहायला भेटली नाहीये, परंतु फहीम प्रेक्षकांच्या या मनावरती अधिराज्य गाजवेल का? पुढील बॉल, ओ ते त्या ठिकाणी अटॅक केलाय चेंडूला। आपण पाहिलं तर सन्मान दिला होता आणि सन्मान देणं गरजेचं आहे, कारण की ज्या पद्धतीने गोलंदाजी होते भूमी 11 मांडा टीमची, त्या अनुषंगाने दडपण आता मात्र या ठिकाणी आपण पाहू शकतो। अद्वै 11 गावदेवी स्पोर्ट नानकर या टीमवरती धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या 15 धावा, 2 गडी बाद झालेले आहेत। अक्षय थेटे देखील बाद झाला। त्यानंतर आपण पाहिलं तर फलंदाज
अनिकेत दळवी देखील बाद झाला. यानंतर आपण पाहू शकता इम्प्रोवाइज चौकार आपल्याला पाहायला वाटतंय. आज आपण पाहिलं तर अद्वै 11 गावदेवी स्पोर्ट नानकर टीमला थोडासा छटपट समीकरण करण्यास भाग पाडलेले भूमी 11 मांडा टीमनं सरळ बॅटनं धावा दिले नाहीयेत. आज थोडंसं समीकरण बदलावं लागलं. आपण पाहतोय मित्रांनो ब्रदर्स ग्रुप आयोजित ब्रदर्स ग्रुप चषक 20-25 हा थरार 2 षटकाचा खेळ इकडे समाप्त झाला. धावसंख्या धावफलकावरती 19 धावा आहेत. 2 गडी बाद 19 धावा असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये धावा चांगल्या आहेत. आता या 2 खेळांवरती सर्व काही असतील. अनिकेत दळवे आणि त्यांच्या सोबतीला मोरेश्वर यतीन आणि मोरेश्वर सुतार आहेत. आपण पाहिलं तर जबरदस्त बॅटिंग सध्या तरी मोरेश्वर सुतार यांच्या वतीनं आपल्याला पाहायला भेटत आहे. 17 धावांवरती बॅटिंग करतात आणि 4 चौकार त्यांनी ठोकलेले आहेत. यतीन 1 धाव्यांवरती खेळतोय. 19 धावा धावफलकावरती आहे. P1 आणि P2 ही दोन्ही षटकं आता समाप्त झालेले आहेत आणि आता क्षेत्ररक्षण थोडंसं विखुरलेलं आपल्याला पाहायला भेटेल. 2 षटकांची समाप्ती झालेली आहे आणि तिसरं षटक घेऊन येतोय आता गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज चिंटू. गोलंदाजी मार्कवरती चिंटू आलाय. 19 धावा धावफलकावरती आहेत. 2 गडी बाद झालेले आहेत. आता इथे कमबॅक करावं लागेल. चला वेळ खर्च करू नका, स्पीडअप करा. भूमी 11 मांडा टीम आपण विनंती असेल की आपणास वेळ खर्च करू नका. चिंटू गोलंदाजी मार्कवरती आहे. स्ट्राइक वरती बॅट्समन यतीन जाधव आणि मोरेश्वर सुतार अशी ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. आता या दोघांमध्ये चांगली पार्टनरशिप जमणं फार गरजेचं आहे. तरच एक चांगली धावा इथे मात्र उभारू शकतील. परंतु सध्या तरी आपण विचार केला तर चांगली धावसंख्या आहे. 9.50 ही सरासरी धावफलकावरती सध्या तरी आपल्याला पाहायला भेटत आहे. हो इथे पुन्हा एकदा अटपट्याचं समीकरण आपल्याला पाहायला भेटलं. डॉट बॉलची समाप्ती होत आहे. चांगली गोलंदाजी चिंटू त्याच्याकडे आपण पाहिलं तर चांगली गोलंदाजी आहे. लेन परफेक्ट हाताळत असतो. इथे चांगला फटका आपल्याला पाहायला भेटला. व्ही शेप मध्ये शॉट दर्जेदार फटका ठोकलाय हा चौकार. गॅप इथे मात्र मोठी होती आणि ती गॅप इथे मात्र भेदत असताना यतीन हा चौकार इथे मात्र एक्झिक्यूट केलाय. चौकाराच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती 23. धावसंख्या 23 धावफलकावरती या चौकाराच्या मदतीनं आता यतीन देखील हात खोलण्याचा प्रयत्न करतोय. गरजेचा आहे. हो खोलवट टप्प्याचा बॉल तिकडे बॅटची एज चेंडू बॅकवर्ड पॉइंटला सरकलाय परंतु 1 धाव इकडे मिळते. 1 धावेच्या मदतीने धावसंख्या 24 या आकड्यावरती. 24 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक 30 प्रगती पथावरती आहे. या षटकानंतर आपण ड्रिंक्स ब्रेक घेणार आहोत आणि पुढील मॅच साठी सज्ज राहा टीम्स. जय जल्लेश्वर JI11 वाडेकर आणि आई एकवीरा सांगे. हो इथे मात्र स्वतःला वळण दिलं त्या ठिकाणी. चेंडू आणि बॅटचा संपर्क झाला नाहीये. लेग बायच्या स्वरूपामध्ये 1 धाव नक्की जोडली जाईल. धावसंख्येत थोडासा भर होतोय. धावसंख्या पोहोचते ती म्हणजे 25 या आकड्यावरती. इथे जबरदस्त शॉट. व्हाट अ शॉट. फेकून दिला चेंडू सीमा पार. A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार पाहायला भेटला. काय बॅटचा फ्लो त्या ठिकाणी नक्कीच आपण पाहू शकता. या यतीनच्या बॅट मधून हा घणाघाती प्रहार आपल्याला पाहायला भेटलाय. हाय बॅकलिप न शॉट नक्कीच आपण पाहू शकता. यतीन आता पोहोचलाय आपल्या वैयक्तिक 12 या आकड्यावरती. संघाची धावसंख्या 31 आपण पाहू शकताय.
31 धावा धावफलकावरती आहेत. शेवटचा चेंडू इकडे शिल्लक असेल आणि यानंतर आपण लगेचच ड्रिंक्स ब्रेक घेणार आहोत. पुढील बॉल इथे मात्र आपण पाहू शकता या अलाउंड द कार्पेट फटका. लॉंग ऑन रिझन मध्ये क्षेत्ररक्षक आहेत, एकच धाव मिळेल. आणि याचबरोबर 3 षटकांचा खेळ इथे मात्र समाप्त झालेला आहे. धावसंख्या धावफलकावरती 2 गडी बाद 32 अशी धावा आपल्याला पाहायला भेटत आहेत. आणि आपण करूया ड्रिंक्स ब्रेक. पहा खेळाडू कक्षामध्ये तिथे जर पाणी असेल तर आपण न्यायचंय मैदानाच्या आतमध्ये. पाण्याची आवश्यकता आहे मित्रांनो, कारण की आता रखरखत्या उन्हामध्ये स्पर्धा आपण पाहू शकताय. आणि गोडसे गावामध्ये आपण पाहिलं तर तब्बल 3 स्पर्धा आपल्याला पाहायला भेटल्या. आणि शेवटची स्पर्धा ब्रदर्स ग्रुप आयोजित ब्रदर्स ग्रुप चषक 20-25 चा हा थरार आपण पाहू शकताय. ड्रिंक्स ब्रेक आपण करूया, कारण की पाण्याची गरज असते मित्रांनो. नाही यस यस खेळाडू त्या ठिकाणी मात्र बघा पाण्याच्या बाबतीत कुठल्याही प्रकारची सक्ती नाही आहे. आपण जर आवश्यक असेल तर कोणत्याही क्षणी तुम्ही पाण्याची मागणी करू शकता, ती पुरवली जाईल. उष्णतेचा खूप प्रभाव पाहायला भेटत आहे. सध्या तरी आपण पाहिलं तर डे फॉर्मॅट मधील स्पर्धा काहीशा आता संपूर्ण महाराष्ट्रभर तरी बंद होतील. आता डे नाईट स्पर्धेला मात्र उधाण येईल. पुढील मॅचसाठी नक्कीच सज्ज राहायचं आहे. जय जल्लेश्वर जिया 11 वाडेकर आणि आई एकवीरा सांगे अशी हे पिक फाईट काटेकी टक्कर आपल्याला पाहायला भेटेल. जाऊया मित्रांनो मॅचकडे. ड्रिंक्स ब्रेक समाप्त झालेला आहे. आमची पाण्याची पूर्तता त्या ठिकाणी केलेली आहेत आमचे मिस्टर आकाश घरत. जिसने प्यार से पानी पिलाया उसने समंदर को भी नीचा दिखाया. जाऊया आपण मॅचकडे. सांघिक कोट्यातील दुसरा षटक घेऊन येतो फहीम. पहिल्या षटकामध्ये आपण विचार केला फहीमनं 7 धावा खर्च केला, 2 गडी बाद केले, म्हणजे लगेचच त्याला दुसरा स्पेल दिलाय. हे अस्त्रशस्त्र असतं. जगन्नाना पाटील यांचा हा संघ. ओ इथे गोलवा टप्प्याचा बॉल आपल्याला पाहायला भेटतो त्या ठिकाणी. बॅक टू दी बॉलर खेळलेत. 1 धाव मात्र या ठिकाणी अगदी चित्ताच्या चपळाने हरण्याच्या वेगानं पूर्ण केली आहे. धावसंख्येत थोडासा भर होईल. धावसंख्या पोहोचतीये 33 या आकड्यावरती. आपण पाहतो या ग्रामीण टेनिस क्रिकेटच्या वतीने हे लाईव्ह प्रक्षेपण. नीरज, राज आणि निशान ही सर्व टेक्निकल टीम जी मात्र सज्ज झालेली आहे. आणि निशान नीरजचं कौतुक करणं फार गरजेचं आहे. अगदी जेवता जेवता देखील तो समीकरण दाखवत असतो. क्रिकेट हा सांघिक खेळ आहे. सर्वांची मेहनत इथे येत असते आणि नक्कीच आपण पाहू शकता सर्वांची मेहनत देखील या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला भेटेल. सर्वांचं खूप चांगलं कार्य नक्कीच या स्पर्धेमध्ये. आमचे अनिकेत धुमाळ असतील, यश गायकर असतील, करण भोईर, उदय पोंडेकर असतील, सर्वांचं या ठिकाणी महत्त्वाचं योगदान. आणि या स्पर्धेमध्ये त्यांनी मला संधी दिली त्याबद्दल त्यांचं देखील विशेष धन्यवाद. ओ ड्राईव्ह केलाय त्या ठिकाणी, चेंडू चाललाय त्या ठिकाणी या लॉंग ऑन रिझन मध्ये. बैठक मारली, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होते परंतु 2 धावा इकडे मात्र रोखू शकणार नाहीये. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. आता धावांसाठी संघर्ष करावा लागतोय नानकर या टीमला, कारण की आता जर आपण विचार केला तर धावा सोन्यासारख्या झालेल्या आहेत नानकर टीमसाठी. सोन्याला कुठेही ठेवा 30 किंमत असते, अगदी गटारामध्ये ठेवलं ना तरी 30 किंमत असते. आणि त्या अनुषंगाने नानकर टीम अशा धावांचं आता मात्र स्वागत करेल. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिलं तर 35 धावा आहेत. आपटलेला बॉल त्या ठिकाणी, अनुकूल वातावरण आहे तिकडे. चेंडू मात्र जाईल 4 धावांसाठी. नॉन स्टॉप बाउंड्री लाईन पलीकडे चौकार. आणि पंचांचा 1 फॉर दी ओव्हरचा इशारा देखील त्या ठिकाणी आलेला आहे. त्यानंतर तुम्ही अशा प्रकारे चेंडू टाकू शकणार नाही. जर का अशा प्रकारे चेंडू जर आला तर पंच दंडित करतील. आणि इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये 2 अतिरिक्त बाउन्स आहेत.
परंतु या टेनिस क्रिकेटचा आपण विचार केला तर एक अतिरिक्त बाउन्स आपल्याला पाहायला भेटतोय. मजा येईल मित्रांनो, IPL देखील आपल्याला मजा येते पाहायला. आणि आपल्या या टेनिस क्रिकेट कल्याण ग्रामीण क्रिकेटच्या मॅचेस असते ना त्यावेळेला देखील मजा येत असते. इथे जबरदस्त फटका, लोअर फुल टॉस बॉल होता, गॅप आहे त्या ठिकाणी मोठी, क्षेत्ररक्षक आले होते परंतु रोखू शकणार नाही. येतो है चौकार. अगदी आपण जर पाहिलं तर लोअर फुल टॉस बॉल होता आणि बॅकलिप काय जबरदस्त आहे पहा. तलवार पुरानी है मगर धार और काटा वही है. मोरेश्वर सुतार सर नानकर संघामध्ये आहेत आणि सध्या तरी 27 धावांवरती खेळतात. धावसंख्या धावपलकावरती 43 आणि हा शेवटचा चेंडू असेल चौथ्या षटकातील. ओ जबरदस्त शॉट थ्रू द लाईन, चेंडू सीमा पार, दर्जेदार षटकार पाहायला भेटतो. नक्कीच पाहू शकाल आपल्या ऑन स्क्रीन वरती हा फटका अगदी पुढ्यात टाकला त्या ठिकाणी. आणि मोरेश्वर सरांना जर तुम्ही अशा प्रकारे बॉल द्याल जणू काही मोरेश्वर सर एखाद्या लहान मुलासारखे त्यावरती तुटून पडतील, लॉलीपॉप मिळाल्यासारखा हा षटकार ठोकला त्या ठिकाणी. 4 षटकांचा खेळ इथे समाप्त झालेला आहे. धावसंख्या धावपलकावरती 2 गडी बाद. आता दमदार स्थिती निर्माण झालेली आहे. 49 धावा धावपलकावरती आहेत. यूं ही नहीं मिलती है राही को मंजिल, एक जुनून सा दिल में जगाना पड़ता है. बोला चिड़िया से कैसे बना तेरा आशियाना, बोली चिड़िया भरनी पड़ती है उड़ान, बार बार तिनका तिनका उठाना पड़ता है. केंद्रीय मंत्री चषक 20-25 मध्ये ज्या संघानं त्यांच्या नावाचा बोलबाला ठेवला होता तो संघ मात्र या ठिकाणी पुन्हा एकदा मॅच मध्ये कमबॅक करतोय. जबरदस्त जबरदस्त क्रिकेट. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं ना तर जगन्नाथ पाटील यांनी 12 धावा खर्च केल्या होत्या. दुसऱ्या षटकामध्ये फहीमनं अडचणी वाढवल्या होत्या, 7 धावा खर्च केल्या, 2 गडी बाद केले. त्यानंतर चिंटूने देखील 13 धावा खर्च केल्या आणि फहीमनं मात्र 17 धावा खर्च केल्या. आणि या मॅच मध्ये आता खतरा निर्माण करतोय नानकर टीम. भूमी 11 मांडा संघाच्या अगेन्स्ट शेवटचं हाणामारीचं षटक. शिवम गोलंदाजी मार्कवरती आणि शिवम वरती आल्या आल्या हल्ला चढवलाय ना ठोकलाय, दर्जेदार षटकार. शेवटचं षटक आहे, हाणामारीचं षटक आहे. आणि या हाणामारीच्या षटकामध्ये पहिल्याच बॉलवरती हाणामारी केली आहे. गोलंदाज शिवम वरती हल्ला चढवलाय. काय शॉट सिलेक्शन येतील आपण पाहिलं तर पॉपिंग क्रीजच्या आतमध्ये त्या ठिकाणी गेले. अगदी जबरदस्त शॉट, ज्याप्रमाणे साऊथ आफ्रिकन खेळाडू शॉट सिलेक्शन करत असतात अगदी बॅक ऑफ दी लेंथला, ती लेंथ इथे मात्र यतीनने ओळखलेले दर्जेदार षटकार त्याच्या बॅटमधून पाहायला भेटलाय. धावसंख्या धावपलकावरती आपण पाहू शकता येते म्हणजे 55 धावा. आता 5 चेंडू इकडे शिल्लक असतील. शिवम हो पुन्हा एकदा जबरदस्त शॉट, बॅक टू बॅक, दुसरा घणाघाती प्रहार, खेळाडू कक्षाला सन्मान देणारा दर्जेदार षटकार. काय जबरदस्त बॅटिंग. असं वाटतंय आता यतीनच्या बॅट मधून अग्नीच्या ज्वाळा निघत आहे ना, तोफेचे गोळे बाहेर पडत आहेत. इक्का दुक्का नहीं हम तो चौका छक्का लगाएंगे, आए हम जीतने तो बस जीत कर ही जाएंगे. जिंदगी का रास्ता इतना आसान नहीं होता, बिना संघर्ष किए कोई मान नहीं होता. अरे जब तक ना पड़े हथौड़े के गाव तब तक पत्थर भी भगवान नहीं होता. धावसंख्या धावपलकावरती 61. इथे मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आहे त्या ठिकाणी पाहू शकता. आता मात्र क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी उपस्थित आहे आणि हा झेल तिथे मात्र पकडलाय. यतीनचा खेळ इथे मात्र समाप्त होत असताना काय जबरदस्त झेल चिंटून सलग आपण पाहिलं तरी ही दुसरी झेल पकडलेली आहे. पकडा झेल जिंका क्रिकेटचा हा खेळ. कारण की यतीन ज्याप्रमाणे बॅटिंग करत होता ना त्या अनुषंगाने त्याला थांबवणं फार गरजेचं होतं. आणि ही झेल खूप महत्वाची होऊ शकते कारण की आपण पाहिलं तर 1.5 ओव्हरमध्ये अजूनही या षटकातील चेंडू शिल्लक असतील. 3 चेंडू शिल्लक आहेत. नवीन फलंदाज संकेत दळवी आणि आमच्या अवी मगर यांचं देखील आगमन झालेलं आहे. या आपलं हार्दिक असं स्वागत आहे. स्वागतम सुस्वागतम. आपल्या माहितीसाठी ही मॅच अद्वै 11 गावदेवी स्पोर्ट नानकर आणि त्यांच्या अगेन्स्ट भूमी 11 मांडा पहिल्या फेरीतील ही मॅच आहे. धावसंख्या धावपलकावरती आपण पाहिली तर 61
धावा, 3 गडी बाद आहेत. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये संकेत दळवी, आणि संकेत दळवी देखील आल्या मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करतोय, परंतु ओहो झेल त्या ठिकाणी सोडली. संकेतला काही 2 चेंडू नक्कीच खेळायला मिळतील आणि संकेतनं देखील कॅच सोडली आहे त्या ठिकाणी. संकेत आल्या मोठा फटका खेळण्याचा आवश्यकता आहे, कारण की आता इथे विकेट थांबून ठेवणं गरजेचं नाही, इथे धावा मिळवणं फार गरजेचं आहे, कारण की डेट ओव्हर आहे. डेट ओव्हरचा फायदा घेणं फार गरजेचं आहे. धावसंख्या धावफलकावरती 63. खोलवा टप्प्याचा बॉल होता, तिथे मात्र खोदून मारण्याचा प्रयत्न, चेंडू मात्र बॅकवर्ड पॉइंट कडे सरकले. डीप मध्ये क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी फंबलने झाली आणि पाहता पाहता 2 धावा तिकडे आणि तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न. ओहो, चांगली रनिंग बिटवीन द विकेट. 3 धावा, जिथे आपण पाहिलं तर अगदी 2 धावा होत्या, परंतु 3 धावा इथे आपल्याला पाहायला भेटल्या. धावसंख्येत भर, धावसंख्या पोहोचली आहे 66 या आकड्यावरती. शेवटचा चेंडू इथे मात्र शिल्लक असेल. 66 धावा धावफलकावरती. पहा काय जबरदस्त क्रिकेट, काय कमबॅक आहे. क्षणाक्षणाला रंग बदलणारा क्रिकेट आहे. तो जबरदस्त फटका त्या ठिकाणी, कलात्मक फटका. वाह, काय शॉट आहे त्या ठिकाणी. चौकार या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटला. नक्कीच ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहूया. काय जबरदस्त फटका तिकडे मात्र नक्कीच पाहायला भेटलाय. 7 चौकार ठोकले आज मोरेश्वर सुतार यांनी, आणि हा फटका देखील लाजवाब. अंतिम क्षणाला स्वतःला जमिनीवरती झोकून दिला त्या ठिकाणी. काय जबरदस्त फटका. फाईन लेगच्या वरून पाहत राहिले चेंडूकडे देखील की चेंडू चाललाय कुठे. पहिल्या इनिंगचा खेळ इकडे समाप्त झालेला आहे. धावसंख्या धावफलकावरती 70 धावा आणि 71 धावांचं हे भलं मोठं लक्ष आहे. 71 धावा धावफलकावरती आहेत जिंकण्यासाठी. 15 चेंडूमध्ये 37 धावा मोरेश्वर सुतार यांच्या बॅटमधून आपल्याला पाहायला भेटल्या, आणि गरजेचं आहे. ज्या वेळेला संघ अडचणीत असतो त्यावेळेला मोरेश्वर सुतार यांची बॅटिंग पाळणं फार गरजेचं असतं, आणि ती बॅटिंग आज आपल्याला पाहायला भेटली. आजचा दिवस रंगेल, आजचा दिवस रंगेल, कारण की जय चिल्लेश्वर GI11 वाडेकर टीम देखील इन अँड ऍक्शन मध्ये आहे. मजा येईल. परंतु या मॅच मध्ये सध्या तरी आपण पाहिलं तर 71 धावांचं हे लक्ष आहे. भूमी 11 मांडा टीम मैदानाच्या आतमध्ये इन अँड ऍक्शन मध्ये या धावा चेस करेल का? आज आपण पाहू शकता सातत्यानं 3 दिवस ज्यांचा आपण आवाज ऐकला भागेश म्हात्रे सरांचा, आज थोडीशी रेस्ट त्यांना आपण नक्की देऊया, कारण की सातत्यानं आपण पाहिलं तर त्यांचं क्षेत्र देखील चांगलं आहे. चांगला त्यांचा ऑर्केस्ट्रा देखील आणि चांगले संगीतकार देखील आहेत. एकाहत्तर धावांचं लक्ष आहे मैदानाच्या आतमध्ये, आणि मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकताय अद्वै 11 गावदेवी स्पोर्ट नानकर टीम आता काहीतरी प्लॅन करणं फार गरजेचं आहे. प्लॅन करण्याची मी तर म्हणेन गरज नाही, इथे चांगली लाईन लेंथ आता टाकणं फार गरजेचं आहे. डॉट बॉल काढण्याची गरज असेल, कारण की 71 धावांचं हे भलं मोठं लक्ष आहे. परंतु क्रिकेट आहे, आपण प्रेडिक्शन करू शकतो परंतु भविष्यवाणी करू शकत नाही, आणि जर का आपण भविष्यवाणी केली तर तो मूर्खपणा ठरू शकतो, कारण की क्रिकेट कोणत्याही क्षणाला रंग बदलू शकतो. या धावा देखील चेस होऊ शकतात, कारण की साऊथ आफ्रिका टीमनं देखील भलं मोठं टार्गेट पार केलं होतं ऑस्ट्रेलिया संघाच्या अगेन्स्ट, आणि ती मॅच देखील जिंकली होती. क्रिकेट हा खूप निर्दयी खेळ आहे. इथे कोणत्याही मोठ्या खेळाडूला, चांगल्या खेळाडूला सन्मान देत नाहीये. तुम्ही फक्त चांगलं कार्य करा, तुम्हाला क्रिकेट सन्मान देईल. आज देखील सर्व स्टँड खचाखच भरतील, यात मात्र काही शंका नाहीये. हवेचा मंद वारा आपण या मैदानावरती अनुभवू शकतोय. निसर्गाच्या रम्य वातावरणामध्ये ही स्पर्धा, समुद्र सपाटीपासून उंच असं हे मैदान आपल्याला पाहायला भेटत आहे. चला, सलामीची जोडी ओपनिंग पेअर, प्रारंभिक बल्लेबाज मैदानाच्या आतमध्ये दाखल करा. आकाश धुमाळ, यस आपलं देखील वेलकम आहे. कोरसई गावामध्ये आता मात्र ही तब्बल सलगची 3री स्पर्धा.
आणि आता मात्र गुरसई गावाच्या स्पर्धा संपतील, परंतु या महाराष्ट्रभर क्रिकेटचा खेळ आपल्याला पाहायला भेटतोय. महाराष्ट्रामध्ये सध्या तरी दोनच खेळ खूप मोठ्या संख्येने प्रेक्षक पाहत असतात, बैलगाडा शर्यत आणि दुसरा हा क्रिकेट. 71 धावांचं लक्ष मैदानाच्या आतमध्ये. चला, प्रारंभिक बल्लेबाज मैदानाच्या आतमध्ये सलामीची जोडी आपण पाहू शकता. या भूमी 11 मांडा संघाच्या वतीनं अभय आणि नौशाद अशी ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. आणि गोलंदाजी मार करते अक्षय थेटे, ज्याने मात्र काही चांगली बॅटिंग केली नाही, परंतु गोलंदाजी जबरदस्त आहे, भन्नाट गोलंदाजी आहे. केंद्रीय मंत्री चषक 2025 मध्ये अक्षय थेटे गोरीला वॉरियर अटॅक यस मैदानाच्या आतमध्ये नक्कीच आपल्याला पाहायला भेटेल. नौशाद स्ट्राईक वरती आहे, नॉन स्ट्राईक एंडला अभय अशी ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. अभयला आता या ठिकाणी निर्भय होऊन बॅटिंग करावी लागेल, परंतु स्ट्राईकला आपण नौशाद याला पाहू शकतोय. स्ट्राईक वरती नौशाद, अक्षय थेटे गोलंदाजी मार्ग वरती. चला, वेळ खर्च करू नका, विनंती असेल. आपण आज अंतिम दिवस आहे, शेवटचा दिवस, काम 25 करण्याचा दिवस. पॉवर प्लेचं पहिलं षटक सुरू आहे त्या ठिकाणी. ऑफसाईडचा विचार केला त्या ठिकाणी तर बॅकवर्ड पॉइंट आहे, थर्ड मॅन आहे, कव्हर आहे, मिड ऑफ ठेवलेला आहे. हा बॉल चांगला आपल्याला पाहायला भेटतोय, चांगला चेंडू. ऑन साईडचा आपण विचार केला तर इकडे फाईन आहे. आणि डीप मध्ये जर आपण विचार केला तर व्हाईट डिश लॉंग ऑन विकेटला क्षेत्ररक्षक ठेवलेला आहे. आणि लॉंग ऑफ आपण विचार केला तिकडे डीप एक्स्ट्रा कव्हर कडे क्षेत्ररक्षक ठेवलेले आहे. अशी ही व्यूहरचना आपल्याला पाहायला भेटत आहे. अक्षय थेटे गोलंदाजी मार्क वरती, पहिला बॉल त्याच्या वतीनं डॉट आपल्याला पाहायला भेटत आहे. नौशाद 71 धावांचं लक्ष. पुढील बॉल, ओ यू मिस, ओ यू टी आउट. यष्ठ्या वाकवल्या, यष्ठ्या झुकवल्या आणि अक्षय थेटने ही विकेट मात्र मिळवली. फलंदाज बाद, नौशादचा खेळ समाप्त. काय जबरदस्त गोलंदाजी अक्षय थेटे. चेंडू या ठिकाणी आपण नक्कीच पाहावा, तितका जबरदस्त बॉल, अगदी खोलवर टप्प्याचा बॉल त्या ठिकाणी पिक करता आला नाही. त्या ठिकाणी नौशादला हवेमध्ये बॅट राहिली आणि चेंडू सरळ यष्ठ्यावरती जाऊन आदळला. फलंदाज नौशाद बॅक टू द डगआउट. दडपण आहे आणि ते दडपण या ठिकाणी नौशादच्या वतीनं पाहायला भेटलं, कारण की आक्रमकता इथे मात्र दाखवणं फार गरजेचं होतं. त्या अनुषंगाने नौशादनं देखील आक्रमकता दाखवण्याचा प्रयत्न केला. क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये अशा प्रकारे डावपेच आखले जात असतात. क्रिकेट हा मानसिकतेचा खेळ आहे मित्रांनो, कारण की फलंदाज आणि गोलंदाज यांच्यामधील जी मानसिकता असते ना, ती मानसिकता आपल्याला पाहायला भेटली खऱ्या अर्थानं. नौशादला वाटत होतं की नक्कीच मोठे फटकेबाजी नक्कीच करू शकेन, परंतु दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर अक्षय थेटे यांच्याकडे गोलंदाजी आहे. आक्रमक खोलवर टप्प्याचे तो बॉल टाकू शकतो आणि ज्या मोमेंटला चेंडू टाकायचा होता त्या मोमेंटला चेंडू इथे मात्र टाकला अक्षय थेटेनं. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये केतन दाखल झालेला आहे. ओ, इथे मात्र जबरदस्त फटका आपल्याला पाहायला भेटला. संजीवनी देणारा हा फटका नक्कीच पाहायला भेटेल. चौकार या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटलाय. केतन इथे मात्र नक्कीच प्रयत्न करेल. धावसंख्या 4 न इथे मात्र खातं ओपन झालेलं आहे. कठीण परिस्थिती, वाईट काळ हा माणसाचा सर्वात मोठा गुरु असतो. या काळामध्ये जी ज्ञानाची शिदोरी असते ती जन्मभर आयुष्यभर पुरत असते. अद्वै 11 गावदेवी स्पोर्ट नानकर टीम ज्यांना 71 धावांचं हे भलं मोठं लक्ष, आणि या भल्या मोठ्या लक्ष्याच्या डोंगराखाली दडपून जाणारी भूमी 11 मांडा टीम, परंतु सध्या तरी इथे मात्र कमबॅक करत असताना मैदानाच्या आतमध्ये केतननं हा चौकार वसूल केलाय. अजूनही आपण विचार केला तर या षटकामध्ये 3 चेंडू शिल्लक असतील. अजूनही आपण जर विचार केला तर 2 मोठे फटके आले तरी या मॅच मध्ये कमबॅक होऊ शकतोय, कारण की निरंतरता कायम होईल. चेंडू आणि बॅटचा चांगला संपर्क होईल.
हो, इथे मात्र तो संपर्क होत नाही, कारण की लेग स्टंप पंचांचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचलाय. योगराज भुटेरे सरांचा. यस, इट इज अ वाईट. धावसंख्येत थोडासा भर होईल. धावसंख्या पोहोचली ती म्हणजे 5 या आकड्यावरती. 5 धावा धावपलकावरती आहेत. आपण पाहतोय मित्रांनो, ब्रदर्स ग्रुप आयोजित ब्रदर्स ग्रुप चषक 20-25चा हा थरार. शेवटचा दिवस आज. शुभम देखील इन अँड ॲक्शन मध्ये आपल्याला या मैदानावरती पाहायला भेटेल. काय जबरदस्त कार्य करते शुभम. तालीम ही नहीं दी जाती है परिंदों को आसमान में उड़ने की, ये तो खुद ही तय कर लेते हैं मंजिले आसमान की. आणि ज्या वेळेला केंद्रीय मंत्री चषकामध्ये तो गोलंदाजी करत होता, असं भासत होतं की काय गोलंदाज आहे. यस, गोसाई ब संघासारख्या खेळाडूंना त्याने मात्र शमवलं नमवलं असा हा खेळाडू. इथे मात्र जबरदस्त फटका. बॉटमॅनचा वापर, खाली जागा, विकेंड एरिया, क्षेत्ररक्षक पाठलाग करताय. चेंडू मात्र थांबेल का पावा लागेल. चेंडूचा विजय होतोय आणि चेंडू जातोय 4 धावांसाठी. चौकार. जिवंत आहेत. जीत के खातिर बस जुनून चाहिए, जिसमें उबाल हो ऐसा वो खून चाहिए. या आसमान भी आएगा जमीन पर, बस इरादों में जीत की गूंज चाहिए. तुमचे इरादे मजबूत पाहिजेत, खांदे झुकले नाही पाहिजेत. संकट किती येऊ द्या, संकटावरती मात करणं फार गरजेचं आहे. जर तुम्ही संकटावरती मात कराल तर तुम्ही संकटाला संपवाल, आणि तुम्ही जर संकटापुढे गुडघे टेकाल तर तुम्हाला संकट संपून टाकेल. भूमी 11 मांडा टीम देखील हार मानणारी टीम नाहीये. या कल्याण तालुक्यामध्ये त्यांनी देखील त्यांचा नावाचा परचम नक्कीच दाखवलेला आहे. धावसंख्या धावपलकावरती आपण पाहूया. 9 धावा धावपलकावरती आहेत. पहिलं शेवटचा चेंडू इथे पावलांचा जबरदस्त वापर केला. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक पायटी स्ट्रॉंग ऑलला एकच धाव मिळेल. आता हळूहळू या ठिकाणी पावलं बाहेर निघतायत, कारण की घराच्या बाहेर घर सोडल्याशिवाय तुम्हाला यश मिळणार नाही. आता हे दोन्ही फलंदाज पॉपिंग क्रीज सोडतायत, पावलांचा वापर दाखवत आहेत. त्या अनुषंगाने त्यांना आता मात्र धावा चांगल्या एकवाटायच्या आहेत. धावसंख्या धावपलकावरती 10. शेवटचा चेंडू या षटकातील अक्षय ठेटे. ओव्हर बॉल, काय बॉल आहे त्या ठिकाणी. जबरदस्त बॉलिंग. डॉट बॉलची सांगता पहिल्या षटकाची समाप्ती होत असताना 10 धावा धावपलकावरती 1 गडी बाद. मी तर म्हणेन या मॅच मध्ये एखादं चांगलं षटक, ज्या षटकामध्ये तब्बल 20 धावा येणं फार गरजेचं आहे. असं षटक येणं फार गरजेचं आहे, कारण की आपण पाहिलं तर आता मैदानाच्या आतमध्ये मिस्टर खेतन चांगली बॅटिंग करतोय. चौकार षटकार त्याच्या बॅटमधून देखील येतील. त्याच्या सोबतीला बॅटिंग करत असताना अभय. गोलंदाजी मार्कवरती आता शुभम. नानकर संघाकडे खूप विकल्प आहेत. नाद करायचा नाही नानकर टीमचा, कारण की खूप विकल्प सध्या तरी त्यांच्याकडे आहेत. आणि आता हा मिस्टर शुभम जाधव मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेला आहे. शुभम जाधव मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. धावसंख्या धावपलकावरती 10. स्ट्राईक वरती आता केतन, जो 9 धावांवरती खेळत आहे आपल्या संघासाठी. नमाय गिराना मेरे उम्मीद के मीनारी गिरी, मुझको गिराने में कुछ लोग बार बार गिरे. केतन या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये आहे. मॅच रंगेल, परंतु सध्या तरी केतनला आता हवाई सफर करणं फार गरजेचं आहे. हो, इथे चांगला फटका आपल्याला पाहायला भेटला. गॅप शोधली त्या ठिकाणी. जबरदस्त फटका. 4 धावांसाठी चौकार. काय जबरदस्त शॉट सिलेक्शन त्या ठिकाणी नक्कीच पाहायला भेटला. खेतनच्या बॅटमधून हा जबरदस्त फटका. थोडासा आपण जर पाहिला तर हो, बॅकअप दिले होता त्या ठिकाणी. ही लेन तिथे मात्र थोडीशी ओळखली खेतननं, आणि गॅप मध्ये चेंडूला ट्रॅव्हल केले. चौकाराच्या मदतीने धावसंख्या 14 या आकड्यावरती. पुढील बॉल. ओ, आता मात्र या ठिकाणी ही कला, ही खासियत आहे, ही खासियत आहे या गोलंदाजाची. अस्त्र शस्त्र टाकण्याची कला, ज्याप्रमाणे अर्जुन कुरुक्षेत्रामध्ये अस्त्र आणि शस्त्र घेऊन येतो त्या पद्धतीनं शुभम देखील अस्त्र शस्त्र घेऊन आलेला आहे. या मॅच मध्ये जिंकायचं आहे. बॅटची एज त्या ठिकाणी आपण पाहू शकताय. याची चर्चा नक्कीच होत होती. बॅकअप दिले आणि त्या ठिकाणी चेंडू टाकला. बॅटची एज, आणि ही लेन पात्र ओळखता आली नाही त्या ठिकाणी. फलंदाज खेतनला मात्र परतावं लागतंय बॅक टू द डगआउट.
बॅक हा दुसरा गडी बाद. बॅक टू बॅक दुसरा गडी इथे मात्र बाद झालाय. ऑन हॅट्रिक वरती आहे शुभम जाधव. या स्पर्धेमध्ये आपण हॅट्रिक पाहिली नाही, परंतु आता मात्र शुभम जाधवच्या वतीने ही हॅट्रिक पाहायला भेटेल का? मागील मॅच मध्ये देखील हॅट्रिक हुकली होती, परंतु सध्या तरी या गोलंदाज शुभम जाधव काय गोलंदाजी करतोय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जयेश दाखल झालेला आहे. आता तू चल मया आया अशी स्थिती निर्माण झालेली आहे, कारण की 71 धावांचं लक्ष्य. खांदे आता मात्र या ठिकाणी झुकलेले आहेत मैदानाच्या आतमध्ये भूमी 11 मांडा टीमचे. परंतु अगदी चेंडू जर आपण विचार केला तर 20 चेंडू इकडे शिल्लक आहेत. 57 धावा गरज आहे मैदानाच्या आतमध्ये. होऊ शकतात मित्रांनो. क्रिकेटमध्ये समीकरणाचा आपण विचार केला तर कठीण असतात, परंतु अशक्य नाहीये. 6 चेंडूमध्ये 6 षटकार देखील लागू शकतात. हा क्रिकेट आहे, इथे भविष्यवाणी करू शकत नाही, आणि तसं जर केलं तर मूर्खपणा ठरू शकतोय हा बॉल. पंचांचा इशारा व्हाईट बॉलचा. या धावाचं स्वागत केलं जाईल. धावांचा सुका पडलेला आहे आणि या धावा इथे मात्र स्वागत केलेलं आहे व्हाईट बॉलच्या स्वरूपामध्ये. धावसंख्या पोहोचली आहे 15 या आकड्यावरती. आता 20 चेंडू आणि 56 धावांची गरज. 20 चेंडू आणि 56 धावांची गरज. शुभम इम्प्रोवाइज. ओ इथे मात्र पल्लूस खूप उडवलेला आहे. चेंडू मात्र तिकडे थांबणार नाहीये. येतोय हा चौकार. चौकार आपल्याला इकडे पाहायला भेटलाय. शेवटचा चेंडू इथे मात्र शिल्लक असेल. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. एकोणा चेंडू आणि आता 52 धावांची गरज आहे. एकोणावीस चेंडू आणि 52 धावांची गरज. शुभमचा या ओव्हरमधील शेवटचा चेंडू असेल. 19 चेंडू आणि 52ची गरज आहे. जयेश स्ट्राइक वरती. ओ जबरदस्त बॉल, जबरदस्त बॉल. काय बॉल आहे त्या ठिकाणी. डॉट बॉलची सांगता या ठिकाणी पाहता पाहता आपण पाहिलं तर इथे 2 षटकांचा खेळ समाप्त झालेला आहे. आणि आता उरलेले 18 चेंडू आणि 52 धावांची गरज आहे. अठरा चेंडू आणि आता 52 धावांची गरज आहे. 71 धावांचं हे लक्ष होतं. काय क्रिकेट मोरेश्वर सुतार यांच्या वतीनं आपल्याला पाहायला भेटलंय. चांगली बॅटिंग त्यांच्या वतीनं पाहायला भेटली आणि त्यांच्या बॅटिंगच्या जोरावरती या धावा इथे मात्र काही जमू शकल्या नाहीतर या ठिकाणी अडचणी वाढल्या होत्या. कारण की पहिल्या षटकामध्ये जगन्नाथ पाटील यांनी चांगली गोलंदाजी केली होती. 12 धावा खर्च केल्या होत्या. दुसऱ्या षटकामध्ये फहीमनं अडचणी वाढवल्या होत्या, परंतु काय जबरदस्त लाजवाब कमबॅक मोरेश्वर सुतार यांच्या वतीनं. 26 धावांची खेळी, 37 धावांची खेळी आपल्याला पाहायला भेटली त्यांच्या वतीने. आणि या 37 धावांच्या जोरावरती अगदी 71 धावांचं हे भलं मोठं लक्ष. 7 चौकार आणि 1 षटकार असा समावेश होता. येथे मात्र आपण पाहू शकता लाऊड अपील केली जाते. त्या ठिकाणी पंचांकडे धाद मागितली जात आहे. मोरेश्वर सुतार आपले दोन्ही हात या ठिकाणी वर करतायत, परंतु पंचांचा लेग पाईचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचत आहे. 1 धाव नक्कीच जोडली जाईल. धावसंख्येत थोडासा भर होईल. अक्षय थेडे गोलंदाजी मार्कवरती. सांघिक कोट्यातील हे दुसरं षटक हाताळत असताना पहिलं षटक देखील चांगलं राहिलं अक्षय थेटे यांचे. आपण जर पाहिलं तर 10 धावा, 1 गडी बाद केला. कोलवटप्याचा बॉल, बॅटची एज त्या ठिकाणी लागली. क्षेत्ररक्षक तिकडे आहेत डीप मध्ये. ओहो, थोडी मिसफील्ड त्या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटली. ना भूतो ना भविष्यती अशी ही फिल्डिंग.
कदापि मोरेश्वर सुतार सरांना अपेक्षित नसेल, परंतु सध्या तरी विचार आपण केला तर पूर्णपणे मॅचवरती त्यांचा दबदबा आहे. त्या अनुषंगाने कुठल्या प्रकारचं या ठिकाणी समीकरण पाहायला भेटणार नाही. सध्या तरी पलडा आपल्याला अद्वै 11 गावदेवी स्पोर्ट नानकर टीमचा भारी पाहायला भेटत आहे, कारण की त्यांनी बॅटिंग देखील केली आहे भारी. 16 चेंडू आणि आता 48 धावांची गरज आहे. 16 मध्ये 48 धावा, समीकरण खूप दूर चालले. दिल्ली अभी तक बहुत दूर है. ओ जबरदस्त फटका त्या ठिकाणी पाहावं लागेल, कुठे जाईल, परंतु क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहेत. काय झेल तिथे पकडलाय. जतीन जाधवनं ही कमाल केली आहे त्या ठिकाणी. व्हॉट अ कॅच. इम्प्रोवाइज यतीन त्या ठिकाणी होते. इम्प्रोवाइज शॉट खेळण्याचा प्रयत्न होता फलंदाज अभय यांचा. आणि इथे मात्र आपण पाहू शकता या अभयला देखील परतावं लागत आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये फहीम. पंधरा चेंडू आणि 48 धावांची गरज आहे. 15 चेंडू मध्ये 48 असं हे समीकरण. स्ट्राइक वरती मिस्टर फाईम अक्षय थेटे पुन्हा एकदा राऊंड ओव्हर द विकेट आलाय. ओ इथे बॅटची एज त्या ठिकाणी, चेंडू हवेमध्ये आहे आणि फाईमचा खेळ देखील इथे समाप्त. मयूर दळवी यांनी झेल पकडलाय आणि संपूर्ण मॅच देखील या ठिकाणी पकडलेली आहे. दरम्यान ऑन हॅट्रिक वरती आहे अक्षय थेटे. शुभंग देखील मागील ओव्हरमध्ये ऑन हॅट्रिक वरती होता, परंतु तसं काही घडलं नाही. परंतु आता पाहूया या मॅच मध्ये विपक्षी संघावरती जर आपला दबदबा कायम करायचा असेल तर इथे हॅट्रिक संपादित करावी लागेल. आणि केली तर विपक्षी संघ देखील आपल्याला पाहत आहे, कारण की त्यांच्या अगेन्स्ट आज जय जल्लेश्वर जे 11 वाडेकर टीम देखील आहे. काटे की टक्कर आपल्याला पाहायला भेटेल. वो मिठाई क्या जिसमें शक्कर ना हो और वो क्रिकेट ही क्या जिसमें टक्कर ना हो. इतिहासातील पाहणे चालले जातील. बिग फाईट नक्कीच यानंतर मॅच आपल्याला पाहायला भेटेल. यानंतर आपण लॉस चा कार्यक्रम करणार आहोत आपल्या मंचावरती. लॉस फाडणार आहोत यानंतर आपण. आणि सध्या तरी आपण पाहूया मॅच समीकरण. 14 चेंडू आणि 48 धावांची गरज. हो खोलवटा फसा बॉल, अपील केली, खिंडीत पकडलं, वेटीस धरलं, होत्याचं नव्हतं झालं. फलंदाज बाद आणि इथे मात्र हॅट्रिक कंप्लीट झाली आहे अक्षय थेटे. काय जबरदस्त खेळ आज मात्र अक्षय थेटेनं मात्र चांगली गोलंदाजी केली आणि आजच्या दिवसातील आपण पाहिले तर हॅट्रिक त्याने मात्र संपादित केली आहे. पूर्णपणे बॅकफुट वरती आहे टीम. नवीन फलंदाज संकेत. क्रिकेट म्हणतात ना मित्रांनो, हा सांघिक खेळ आहे. या खेळाचा आपण जर विचार केला तर तुमचे 4 फॉर्मॅट मजबूत ठेवणं फार गरजेचं आहे. फलंदाजी, गोलंदाजी, क्षेत्ररक्षण आणि तुमचा प्लॅन तो मात्र फार गरजेचा आहे. कारण की समोर जर आपण पाहिलं तर अद्वै 11 गावदेवी स्पोर्ट नानकर टीम आहे आणि अशा टीम समोर आपण काहीतरी अस्त्र शस्त्र टाकणं फार गरजेचं आहे. जाळं भिडणं फार गरजेचं होतं, परंतु तसं मात्र काही घडलं नाहीये. परंतु मिस्टर मोरेश्वर सुतार यांच्या 37 धावा जबरदस्त आपल्याला पाहायला भेटल्या. इथे मात्र आपण पाहू शकता या क्षेत्ररक्षक हल्ले देखील नाहीयेत. चेंडू मात्र 4 धावांसाठी नॉट स्टॉप बाउंड्री लाईनच्या पलीकडे चौकार. चौकार या ठिकाणी आलाय, परंतु वेळ गेली, सत्ता गेली, कार्यक्रम संपला आणि हा चौकार आपल्याला पाहायला भेटतोय. तीन षटकाचा खेळ इथे समाप्त झालेला आहे. ड्रिंक्स ब्रेक हवा आहे का? धावसंख्या धावफलकावरती 27. पाणी हवं असेल तर पाण्याची मागणी करू शकता. येस नाहीये पाण्याची मागणी इथे मात्र फेटाळलेली आहे, कारण की सामना लवकरात लवकर संपवायचा आहे. त्या अनुषंगाने अद्वै 11 गावदेवी स्पोर्ट नानकर टीम देखील पाण्याची मागणी करत.
येस येस, पाण्याची गरज असते नक्कीच. इशारे करत जा की पाणी आवश्यक असेल तर सांगा. सातत्यानं पाण्याची पूर्तता केली जाईल. कोणत्याही क्षणी जर तुम्ही पाणी मागलं तर नक्कीच पाण्याची सेवा पुरवली जाईल. आम्ही देखील सातत्यानं सांगत असतो. तर बघा, 3 षटकाचा खेळ इथे समाप्त झाले आहे. धावसंख्या धावपलकावरती आपण जर पाहिलं तर धावा झालेल्या आहेत 3 षटकानंतर 27. अभी दिल्ली बहुत दूर आहे. 71 धावाचं हे भलं मोठं लक्ष्य. जबरदस्त आयोजन आपल्याला नक्कीच पाहायला भेटलं. ब्रदर्स ग्रुप आयोजित ब्रदर्स ग्रुप चषक 20-25चा हा थरार. अनिकेत धुमाळ, यश गायकर, करण भोईर, उदय पोंडेकर यांच्या वतीनं क्रिकेटचा हा देदीप्यमान सोहळा. आणि विश्वास खेणे यांच्या शब्दाला मान देऊन त्यांनी देखील त्यांच्या स्पर्धेमध्ये मला या ठिकाणी संधी दिली, त्यांचं विशेष धन्यवाद. बारा चेंडूमध्ये आता 44 धावांची गरज आहे. कठीण नाहीये, असंभव देखील नाहीये. क्रिकेटमध्ये काही होऊ शकतं, कारण की आपण जर पाहिलं तर रिक्वायर्ड रनचा विचार केला तर 22.0ची सरासरी आहे, परंतु धावा होऊ शकतात. इथे जर मोठी फटकेबाजी केली तर ही मॅच नक्कीच भूमी 11 मांडा टीम आपल्या बाजूने खेचून आणेल. परंतु इथे जर डॉट बॉल आले तर अद्वै 11 गावदेवी स्पोर्ट नानकर टीम अगदी भूमी 11 मांडा टीमला डॉमिनेट करून ठेवण्याच्या स्थितीमध्ये नक्कीच येईल. अंकित दळवी गोलंदाजी मार्गवरती. इथे मात्र आपण पाहू शकता या अगदी हवेमध्ये बॉल, तिकडे क्षेत्ररक्षक होते नो मॅन्स लँडमध्ये, परंतु 2 धावा इथे मात्र नक्कीच मिळत आहे. आता इथे मैदानाच्या आतमध्ये नक्कीच या 2 खेळाडूंमध्ये असं चाललंय की एक चेंडू तू खेळ, एक चेंडू मी खेळणं, अशा प्रकारचं समीकरण चालू आहे की काय. स्ट्राईक रोटेट होते इथे. एकेरी दुहेरी धावा नव्हे तर आता चेंडूला आसमान दाखवणं फार गरजेचं आहे. तुमच्या प्रेक्षकांना आता आभाळाच्या नजरा दाखवणं फार गरजेचं आहे. ज्या वेळेला प्रेक्षकांच्या नजरा आभाळाला जात असतात त्यावेळेला नक्कीच आत्मविश्वास प्रेक्षकांचा देखील चाहत्यांचा देखील वाढत असतो. इथे मात्र आपण पाहू शकताय चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक अंकित दळवी पोहोचताय चेंडूपर्यंत आणि पकडलाय झेल. फलंदाज फेल. लागतोय धक्का या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये. पूर्णपणे आपण जर पाहिलं तर डॉमिनेट झालेली आहे भूमी 11 मांडा टीम मैदानाच्या आतमध्ये. आता इथे मात्र आपण पाहिलं तर काही चेंडू टाकणं फार गरजेचं आहे. त्या अनुषंगाने विजय मात्र होईल. विजयाचा सुगंध जो मात्र नाकासमोर दळवत आहे. अद्वै 11 गावदेवी स्पोर्ट नानकर या टीमचा नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आहेत. शिवम दुबे, हे नाव खूप मोठं आहे इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये. इथे मात्र आपण पाहू शकता या बॅकफुट पॉइंटकडे चेंडू त्या ठिकाणी ट्रॅव्हल झालाय. तीस धावा धावपलकावरती आहेत. एक धावेंचं समीकरण जे मात्र तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवत आहेत आणि आमच्या समवेत गुणलेखिकेच्या भूमिकेत आज जोडलेला आहे प्रथमेश. आणि नक्कीच आपण जर मांडा प्रीमियर लीग मध्ये पाहिले असते त्यांची गुणलेखिकेची भूमिका देखील जबरदस्त असते. ज्याप्रमाणे पाली ट्रॉफी मध्ये सायबा मोमीनची लेखणी आहे त्याप्रमाणे त्यांची देखील लेखणी मांडा प्रीमियर लीग मध्ये पाहायला भेटत असते. गरजेचं असतं. गुणलेखक म्हटलं की समालोचकाचा कणा असतो, पाठीचा कणा असतो आणि स्पर्धेचा देखील. इथे मात्र हवाई सफर करण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये आहे. डाऊन दी बॉल. शुभम क्षेत्ररक्षक चेंडू खाली, त्याने पकडलाय हा झेल. फलंदाज फेल.
ना कुणाशी स्पर्धा असावी, ना कुणाच्या पुढे जाण्याची आकांक्षा असावी. मित्रांनो, स्वतःला सिद्ध करण्याची जिद्द मनामध्ये असावी. स्वतःला सिद्ध करा, तेव्हाच तुम्ही नक्कीच यशाच्या दिशेनं जाऊ शकाल. या षटकातील शेवटचा चेंडू असेल. ज्ञानेश्वर फलंदाजी मार्कवरती आपण पाहू शकताय. काय गोलंदाजी केली आपण पाहिलं तर नांदकर संघाच्या गोलंदाजीने पहिल्या षटकामध्ये अक्षय थेटेनं 10. इथे इम्प्रोवाइज फटका आपल्याला पाहायला पडला. 4 धावांसाठी चौकार. पहिल्या षटका आपण जर पाहिलं तर अक्षय थेटे यांनी 10 धावा खर्च केल्या, 1 गडी बाद केला. त्यानंतर शुभम जाधव याच्या गोलंदाजीनं पूर्णपणे कंबर तोडली भूमी 11 मांडा टीमच्या फलंदाजांची, आणि तिथूनच मात्र कमबॅक झालं नानकर टीमचं. तिसऱ्या षटकामध्ये आपण पाहिलं तर दुसरा स्पेल हाताळत असताना अक्षय थेटेने देखील 8 धावा 3 गडी बाद केले. जबरदस्त उपलब्धी. आणि त्यानंतर मिस्टर अंकित दळवी या षटकामध्ये गोलंदाजी करत असताना चांगली गोलंदाजी केली. 7 धावा 2 गडी बाद केले. आणि आता शेवटचं षटक आहे. शेवटचं षटक प्रगती पथावरती आहे. गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज संकेत दळवी. हवेचा वारा देखील आता मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकताय. जो काही सर्व खेळाडूंच्या अंगाला स्पर्श होत असताना त्यांच्या अंगामध्ये ऊर्जा निर्माण होत आहे, आणि गरजेचं आहे. कारण की आज जशी मॅचेस पुढे जातील तसतसा ही ऊर्जा येणं फार गरजेचं आहे. इथे हा बॉल लावून अपील पाहायला भेटली त्या ठिकाणी, परंतु पंचांवरती कुठल्याही प्रकारचं धडपण नाहीये. खूप चांगली पंचगिरी आपल्याला पाहायला भेटली आज योगराज भुटेरे त्यांच्या समवेत प्रवीण विषय. आणि आज आपण ऐकलात योगी भागेश म्हात्रे सरांचा आवाज. इथे पावलांचा वापर त्या ठिकाणी. हाही बॉल डॉट आपल्याला पाहायला भेटतोय. संकेत दळवी सलगचे 2 बॉल इथे मात्र डॉट टाकत असताना आता औपचारिकता शिल्लक आहे. काही चेंडूपासून दूर असेल विजयासाठी नानकर टीम. इथे ड्राईव्ह पाहायला भेटतोय. चेंडू चाललाय या लॉंग ऑन रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक उपस्थित आहे. 1च धाव मिळेल. धावसंख्या 35. इथे मात्र आपण पाहू शकता इम्प्रोवाइज फटका खेळण्याचा प्रयत्न आलाय. डॉट बॉल. 2 चेंडू इकडे शिल्लक असतील. चला पुढील मॅच साठी सज्ज राहायचं आहे पुढील टीमने टॉस करण्यासाठी. इथे देखील आपण पाहू शकता त्या ठिकाणी डॉट बॉल आपल्याला पाहायला भेटतोय. शेवटचा चेंडू शिल्लक असेल. काय जबरदस्त क्रिकेट गोलंदाजीच्या जोरावरती, आणि सातत्यानं आपण म्हणतोय ना की गोलंदाजी म्हटलं तर नानकर टीमची मजबूत प्लस पॉइंट आहे. आणि आज या क्रीडांगणावरती देखील पाहायला भेटले. इथे मात्र आपण पाहू शकता अशा मोमेंटला चौकार आपल्याला पाहायला भेटतो. परंतु आपण पाहू शकताय कुठल्या प्रकारे दबाव नसेल त्या ठिकाणी मोरेश्वर सुतार देखील हास्य स्मित त्यांनी दिलं. हार्दिक या ठिकाणी अभिनंदन विजेते संघ नानकर टीमचं. आणि हार्ड लक टफ लक भूमी 11 मांडा टीम. तुम्ही तुमची नाव नोंदणी या स्पर्धेमध्ये केली त्याबद्दल तुमचं विशेष धन्यवाद. आणि आपण वळूया नेक्स्ट मॅच. दोन्ही संघाचे कर्णधार या. आपण या ठिकाणी ड्रॉ करतोय. आपल्या मंचावरती आपण ड्रॉ करूया. आणि मी थांबतो, तुम्ही थांबू नका. ऐकत रहा, पाहत रहा. ब्रदर्स ग्रुप आयोजित ब्रदर्स ग्रुप चषक 2025 हा थरार भागेश म्हात्रे यांच्या आवाजात. हॅलो हॅलो शेख. आपण या ठिकाणी ड्रॉ करणार आहोत. त्याआधी आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देऊयात. सिच्युएशन थोडीशी खडतर होती. अक्षय थेटे अंकित दळवी बाद झाल्यानंतर तुम्ही मोरेश्वर सुतार याची सुंदर बॅटिंग पाहिली. 37 धावा बनवणारा मोरेश्वर सुतार या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. मी जगन्नाना पाटील यांना विनंती करतोय की मंचावरती या तुमचा सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाईल. जगन्नाना यांना विनंती करतोय की तुमचा सन्मान या ठिकाणी केला जाईल. खरं तर मांडा प्रीमियर लीगचे मुख्य आयोजक आणि या विभागामध्ये अनेक वेळा क्रिकेट रसिकांना एक मनोमोराद आनंद लुटण्यासाठी आजूबाजूच्या सर्व संघांना एकत्रित करून मांडा प्रीमियर लीग
त्यांच्या माध्यमातून ऑर्गनाईज केली जाते. जगन्नाना पाटील त्यांचा संघ खरं तर पराभूत झाला. सो थँक्यू सो मच, तुम्ही या ठिकाणी या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला.